मी आज तुम्हाला मायोपिया प्रोग्रेशनविषयी सांगणार आहे. मायोपिया प्रोग्रेशन म्हणजे काय, तर मायनस नंबर हा खूप फास्ट पद्धतीने वाढत जातो. तर जास्त जलदरित्या वाढू नये म्हणून काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय, मुलांचा स्क्रीन टाईम सर्वात महत्त्वाचा कमी केला पाहिजे. जर स्क्रीन टाईम खूप जास्त असेल तर हा मायनस नंबर वाढतच जाईल. मुलाला जर होमवर्क किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टींमुळे जर लॅपटॉपचा वापर करावा लागत असेल तर तिथेही प्रयत्न करा की तो वापर आपल्याला कमीत कमी करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आउटडोर ॲक्टिव्हिटीज वाढवा. जी मुलं बाहेर 1.5 ते 2 तास खेळतात, अशा प्रूव्हन स्टडीज आहेत की ज्याच्यामध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की त्यांचा नंबर जास्त जलदरित्या वाढत नाही. त्याचबरोबर तिसरी गोष्ट ती म्हणजे की मुलांचं जर नियर वर्क खूप जास्त असेल, काही मुलं काय करतात की बाहेर खेळायला न जाता किंवा दुसरं काहीही न करता कंटिन्यू पुस्तक घेऊन किंवा नॉवेल घेऊन वाचत असतात. सो जेव्हा एक्सेसिव्ह नियर वर्क असतं तेव्हा पण आपल्याला मध्ये ब्रेक देणं गरजेचं आहे. ब्रेक देणं म्हणजे काय की 20 मिनटं जर मुलांनी कुठलंही नियर वर्क केलं तर त्यानंतर अगदी 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि कुठेतरी 20 फीट दूर बघायचं, ज्याला आपण रूल ऑफ 20-20-20 असं म्हणतो. या गोष्टीमुळे काय होईल, कारण की जेव्हा आपण कंटिन्यू नियर वर्कमध्ये असतो तेव्हा डोळ्यांच्या मसल स्ट्रेनमध्ये असतात, तर तो डोळ्यावर जो येणारा स्ट्रेन आहे तो कुठेतरी कमी करायला मिळेल. या तिन्ही गोष्टींचं आपण पालन करणं म्हणजेच एका पद्धतीचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, जे की आपल्याला हेल्प करू शकेल मायनस नंबर, मायोपिया जास्त वाढू नये म्हणून.